त्याने सकळ तीर्थाची ये धुरीची कमाता केली. आई वडिलांची सेवा करा. तुका म्हणे आय बापे शिवालाल महाराजांना सुद्धा धर्मयाडीने सांगितलं, भो मोठा संत हे गो पुंडलिक नामेरो पंढरपूर येथे याडी बापेर सेवा करताळी जगेरो माल खेटाळी आणि हेटे अवताळी आशीर्वाद देणार को आणि वर कीर्ती जगे माई अत्री कीर्ती हेगी अत्री कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. कशाचा परिणाम आहे? फक्त आई वडिलांची सेवा. मार्ग दाखवला. कुकुट स्वामी महाराजांनी सांगितलं, पुंडलिका वेड्यासारखं करू नको. एवढी जरी सोन्यासारखी बायको असेल खांद्यावर घेऊन फिरू नको. माय बापाच्या गळ्याला दोरी बांधून फरफर वडीत नेऊ नको. काय कर, काशीचा विश्वनाथ भागीरथी घरी आहे. भल्या माणसा पुनकच सांगितलं नाही तुला, जा माय बापाची सेवा करा. तेव्हा ते आई वडिलांची सेवा करण्यात एवढा तल्लीन झाला. एकच गोष्ट ऐकली हो कुकुट स्वामी महाराज, कुठले कीर्तन ऐकले नाहीत, कोण्या महाराजांना 50,000 दिले नाहीत. सोपा उपाय सांगितला, फुकटचा मार्ग. गेलं ते माय बापाची सेवा केली. जगाच्या मालकाला युग 28 विटेवर उभा राहावं लागलं. बघा ना आता हे कीर्तन कशासाठी ऐकायचंय? आपल्या घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मुलांना आदर्श घेतला पाहिजे. आई वडिलांची सेवा याच्यासाठी कीर्तन. पत्नीने सुद्धा मानलं पाहिजे. एक पुरावा म्हणून देणार आहे, देव आपलासा कसा होतो म्हणून. आता बघा, पत्नी ही जर रामायणामध्ये पाहिलं आपण, कैकई आपण म्हणतो की वाईट होती, कैकई आईस आहे. पण ज्या वेळेस स्वर्गामध्ये युद्ध चालू होतं, दशरथ राजासोबत खांद्याला खांदा देऊन उभा होते आई साहेब. एक चाक गळून पडलं, स्वतःचा हात लावला त्या रथाला आणि युद्ध जिंकलं महाराज. त्यावेळेस दशरथ राजे प्रसन्न झाले पत्नीवर. काय मागायचंय ते माग, मी खुश आहे तुझ्यावर. त्यावेळेस सांगितलं, मला गरज पडेल त्यावेळेस मी वर मागणार आहे, 3 वर मला देऊन टाका, काही हरकत नाही म्हणले. म्हणून प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. 1 वर होता. आता एक कथा भाग सांगायचं नाही, थोडं महाभारतामध्ये जाऊ. 10-20 मिनिटं आपल्याला सेवा करायची आहे. आबाळाचा इकडे आपला ताप लागलेला आहे, पुन्हा जेवण करायचे आहेत, बाहेर गावाला जायचं आहे, तुमच्या मागे गडबडी आहे. किती सांगत बसलं तरी तेच आहे. कमी वेळेमध्ये मी सांगणार आहे की 20 मिनिटं सेवा करायच्या. पण कसं तरी तुम्ही आता जरा टाळाटाळ करण्यात भजन करायला लागले. वासुदेवे वाहुनी टाळी पातके गेले. भजन असं करा, या हाताचा स्पर्श या हाताला झाला की या हातामधून मुंगी निघाली पाहिजे. विठाला देणार आहे आणि सेवा समर्पित करायची आपल्याला. महाभारतामध्ये आपण डोकावून पाहिलं, कौरवांचा निपांत केला.
5 पांडव आले, आपल्या स्वग्रही प्रत आले. आल्याच्या नंतर कुंती आई साहेब रडू लागल्या. मार्ग सांगितला, देव आले जवळ, सांगितलं देवा आमच्या लेकराला एकच सांगा, आपसामध्ये भांडण करू नका म्हणा, जमिनीसाठी गादीवर बसण्यासाठी सांगून टाकलं. आणि ज्यावेळेस गादीवर धर्मराजाला बसायचं होतं त्यावेळेस राजेश्वी नावाचा यज्ञ करावा लागला. यज्ञ करण्यासाठी यज्ञ सुरू केला, यज्ञ चालू आहे पण घंटा वाजना, परिपूर्ण यज्ञ व्हायना. देवाकडे गेले धर्मराज, देवा काय झालं, बरेच दिवस यज्ञ चालू आहे, बरकता येईना, लक्ष्मी नांना, किरकिर व्हाल्या, धस नाही यज्ञामध्ये, लोक जेवून चाले, कोणी नाव घ्यायना, चांगलंय म्हणेना, का असं होतंय. त्यावेळेस देवानं सांगितलं, ते गावाच्या बाहेर साधू आहेत म्हणजे त्या साधूला बोलवा. साधून एक शीत जरी अन्न सेवन केलं तुमची यज्ञाची परिपूर्णता झाली. धर्मराज गेले साधूकडे, साधूला सांगितलं, बाबा विनंती आहे, आम्ही यज्ञ करालो, गादीवर बसालो, आमचा आग्रह आहे तुम्ही यावं. साधूनं सांगितलं, धर्मराज आम्ही येणार यज्ञाला, पण तुमचं पूर्वीचं 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे, तेवढं असेल तर आम्ही येणार, नाही तर येणार नाही. धर्मराजांनी डोकावून पाहिलं, अंतर्मग्न झाले, 100 यज्ञाचं पुण्य आपल्या संचितामध्ये नाही. खाली मान घातली, घरी आल्याच्या नंतर बसले. 5 पांडव बसलेले, द्रौपदी आई साहेब बाजूला आहेत. धर्मराजाकडे पाहिलं, चेहरा निहाळला, जवळ गेले आणि विचारलं, मालक काय झालं तुम्हाला, काय असं बारीक तोंड करून बसला. तर धर्मराजाने सांगितलं, काय सांगा म्हणजे आता बाहेरच्या गोष्टी प्रपंचामध्ये सांगून उपयोग काय. मालक एवढी खांद्याला खांदा देणारी मी धर्मपत्नी आहे, अर्धांगिनी आहे, काय मागायचंय, तुमची काय इच्छा आहे सांगा, मी जगाच्या मालकाकडे याचना करीन. त्यावेळेस पूर्ण कथाभाग सांगितला. अशा साधू येणं शक्य नाही, आपल्याकडे 100 पुण्य नाही यज्ञाचं. मग एक काम करा म्हणजे, मालक मी घेऊन येते साधू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, जा म्हणजे यज्ञाकडे. असं घेऊन येते, हो. तेव्हा तिथून द्रौपदी आई साहेब गेल्या साधूकडे. जाताना राम 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 म्हणत म्हणत पाय धरले साधूचे. सांगितलं, बाबा आमच्या मालकाने यज्ञाचं आयोजन केलं, तुम्हाला यावं लागतंय. त्या साधूनं अंतर्मग्न होऊन डोकावून पाहिलं, 1000 पटीनं पुण्य त्या संचितात जमा द्रौपदीच्या आहे. तसं म्हणजे आई साहेब काय हरकत नाही, चला म्हणजे. धर्मराज सगळे, भीम, नकुल, सहदेव सगळे चकित झाले आणि पुन्हा विचारलं, देवा ही काय भानगड आहे म्हणले, आम्ही एवढं रात्रंदिवस भजन करून चांगलं वागून आम्हाला कसं काय साधू आले नाहीत. त्यावेळेस साधूनं देवानं सांगितलं, आई साहेबानं निर्मळ मनानं, उदार अंतकरणानं मालकासाठी याचना केली, जगाच्या मालकाचा दावा केला, म्हणून आम्हाला सुद्धा भक्ताला यावं लागतंय महाराज, एवढं पुण्य जमा झालं. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, अर्धांगिनी धर्मपत्नी आहे, ती जर आपल्या मालकाची याचना करीत असेल, मालकाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल, कितीतरी पटीने आपल्या संचितामध्ये पुण्य जमा होते. दुसरा एक पुरावा आहे. आता झाला, कीर्तन संपत आलेला आहे. गळ्यामध्ये माळ आहे मोठी, तुळशीची माळ घातली. आमच्याकडे ग्रस्त आला, म्हणला, महाराज आता बस झालं म्हणले, तुमच्या हाताने चांगलं हो आमची अपेक्षा आहे म्हणले, पण काय म्हणणं आहे, काय नाही म्हणले, आता माळ घाला आमच्या गळ्यामध्ये. तेव्हा गळ्यामध्ये माळ घातली. आता एक सोबत आणलेली घातली आणि दुसरी एक विकत घेतली टप्पू. त्या माळी घातल्या, देवदेव सुरू केलं. सकाळी 2 तास पूजा चालू आहे, रात्रंदिवस चिंतन चालू आहे. आता एवढं चिंतन चालू असताना बायकोला चांगलं बोलत नव्हतं. भक्ती विजय ग्रंथात आलेली कथा आहे. माळी गळ्यामध्ये आहे, मम 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 चालू आहे, जप चालू आहे, हरिओम चालू आहे. पण बायकोला म्हणायचं, बघ आज जर भाजी चांगली नाही झाली तर उद्या तुझी खैरच नाही, बघतोच तुझी म्हणायचं. बापाने हे शिकवलंय का. तेव्हा ती 60 किलोवरची बाई 30 किलोवर दिवसच आली. काळजी लागली, एवढा मालक का बोलत असतील, लेकरं झाली तर असं होऊन बी 20 वर्ष लग्नाला झालं, का बोलत असतील, चिंताग्रस्त झाली महाराज. जसं लाकडाला भुंग्यानं पोखरून काढावं पोखरून, तसं आपल्या मनामध्ये जर चिंता असेल तर आपल्याला सुद्धा पोखरून काढ. योगा असा झाला. त्या गावामध्ये एक साधू होते, दुसऱ्या गावानं हाकलून दिलं. बदमाश कुठले म्हणले, भावकीनं हाकलून दिलं. त्याची महाग कोणी नाही, बाप नाही, माय नाही, लेकरं नाही, कोणी नाही, संन्याशी, त्याची जमीन हडप करायची, दिलं हाकलून. ते आले आपल्या सारख्या गावाकडे. एका लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले, जप चालू आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता गावातले लोक सुटले की हो, भगवे कपडे बघितले,
जाणाऱ्या लोकांना पाया पडावं आणि विचारावं, महाराज आमच्या घरामध्ये किरकिऱ्या होत्या, त्या महाराजांना भस्म द्यावं, अच्छा होऊन जाईल, जा. तेव्हा ते भस्म आणला, घरी टाकला, दर्शन घेतलं देवाचं, तेव्हा भांडणच मिटले घरामध्ये. दुसरे माणसं गेले, त्यांना सांगितलं अरे असाला असेमची कुरबुर झाली, चांगलं होऊन गेलं. दुसरं गेलं की हो, म्हणला महाराज 2 दिवस झाला आमची म्हैस दूधच द्यायला झाल्या, महाराजांना भस्म दिला, अच्छा होऊन जाईल. तेव्हा ती म्हैस दूध द्यायला लागली. मला नवल वाटलं. योगा झाला, गावकऱ्यांनी मिटिंग घेतली, म्हणजे महाराज आम्हाला बरं वाटणार, तुम्ही लिंबाचा पाला खालेत, वनात फिरालेत, तुमच्या पोटामध्ये अन्न नाही, आमचा आग्रह आहे प्रत्येक रोज तुम्ही 1 दिवस आमच्या घरी जेवण करावं, प्रत्येकाच्या घरी. महाराजांना होकार दिला आणि योगायोग असा झाला, जो माळकरी होता, साधू होता, 2 तास पूजा करणारा होता, त्याच्या घरी योगायोग नंबर आला. घरी आल्याच्या नंतर कळालं की आज आपल्या घरी साधू येणार आहेत. हे महाराजले बदमाश होतं ना, त्याच्या बायकोला बोलणार होतं, त्यानं सकाळीच सांगितलं बायकोला, काय पंचपक्वान जेवण करायचं ते कर, माझ्याकडे वेळ नाही, मला गंगाखेडला बाजारला जायचं. त्याला माहित होतं की हे साधूचा गुणच येतोय घरामध्ये आणि आपल्याला काहीतरी बोलतोय. सकाळीच निघून गेलं. दुपारची वेळ, सूर्य माथ्यावर आलेला, आणि सांगितलं बाई मा जेवायला द्या, मा आई भिक्षान दे मा. तसं म्हणल्यास म्हणजे महाराज या बसायला आसन टाकलं, पाये धुतले, पंचपक्वान आणलं आणि सांगितलं खरं जेवण. म्हणजे जेवण करताना पाहिलं, बाई मालक दिसना झाले, कुठे गेले, म्हणजे गडबड होती, शनिवार बाजार होता, डोरायचा बाजार होता, त्यामुळे तिकडे गेले. बाई आज घरामध्ये गजगज आहे, तुमचे एवढे फोटो दिसाले देवाचे, एवढी पूजा विधी सगळं होत आहे, अन्नदान आहे तुमच्याकडून घडतंय, पण तुमच्या तोंडावर थोडं सुद्धा चेहऱ्यावर तेज नाही. कारण काय आहे? खाली मान घातली बाईनं आणि सांगितलं काय सांगावं म्हणे महाराज, आमच्या संसारिकाच्या प्रपंचाच्या कथा सांगून उपयोग काय आहे संन्यासाला. बाई देवानं आम्हाला पाठवलंय, एखादा वाम मार्गाने जात असेल त्यांना सद्गती प्राप्त करून देण्याचं काम आमचं आहे. साधूचं मान सांगा, तुमचं लेकरू आहे, काय अडचण आहे, आम्ही देवाकडे याचना करू, मागवू काय मागायचं ते. त्यावेळेस बाईने सांगितलं महाराज अशाला असं आहे, घरामध्ये सगळा आनंदी आनंद आहे, पण मालक उठलं की सांगतात भाजी चांगली झाली नाही, बापानं हे शिकवलंय का, भाऊच असे आहेत का, माईनं तेच शिकवलंय का. लोक असं म्हणून म्हणून मला चिंता लागल्या आणि आण गोड लागणं झाले. बाई काळजी करू नका. आणि म्हणजे पहिलं तरी असं म्हणत होता मालक, तुम्ही 1 महिनाभर झालं लिंबाखाली येऊन बसला, तेव्हापासून तर एकच दणका सुरू केलाय, काय बघ उद्या जर भाजी चांगली नाही झाली तर त्या महाराजसारखा गोसाई होईल आणि भव्य कपडे घालील. कारण सांगितलं बाई संध्याकाळी भाजी करू नका, भाजीत मीठे टाकू नका. का त्या महाराज आलं की सांगायचं गोसाई होईल, म्हणलं की सोबत आतरायचं पांघरायचं दे आणि खुशाल जा म्हणायचं. संध्याकाळी आलं, दिवसभर ते बाजारात फिरलेलं, वनवन केलेलं, भूक लागलेली, पोटात कावळे आरडाले, घरी आले आले म्हणा वाढ जेवायचं. आता ती सकाळचीच भाजी होती, मीठ बी टाकलेलं नव्हतं, भाकरी वाळलेल्या, उन्हाळा दिवस, तोंडात जात नव्हता, भाकर चावणं, तसंच चगळालं, पुन्हा उपसलं. हेच शिकवलंय का बापान असली भाजी? ती म्हणजे हो हेच शिकवलंय बापान. आज 20 वर्षे झालं मला कधी असं बोलली नाही. बघ त्या साधू सारखा गोसाई होईल. बायकोनं गरबडीनं पिशवी आणली, आतरायचं पांघरायचं का घ्या आणि खुशाल जा. आता भूक लागलेली, ह्याला वाटलं काही दाराच्या बाहेर गेल्यास तरी बोलवत्या काही की बा. दारातून बाहेर पाऊल टाकाले, बघ मी गेल्यास देव दिसते. ती म्हणजे हो हो दिसू द्या देव. तिनं बाहेर पाऊल तिनं टाकला की हिनं गडबडीनं दार लावून मध्ये येते काही की. तिकडे गेल्या गेल्या लिंबाखाली महाराज बसलेले होते, घालीन लोटांगण मोकळच पटांगण. महाराज आलो म्हणले, महाराज म्हणजे काय म्हणणं आहे? काय नाही म्हणले, आता 20 वर्षे विवाहाला झालं, लेकरं बाळा मोठे झाले, ढोरागुरा आहे, पत्नीला सांगितलं तू तुझा संसार बघून घे, मला संन्यासी बनायचे. महाराज म्हणजे बरं 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 म्हणजे काय हरकत नाही. तुम्हाला साधू व्हायचं का? हो म्हणजे महाराज आता प्रपंचाचा वीट त्याग आहे, आम्हाला नको आहे प्रपंच. काय हरकत नाही. शिष्याला बोलवलं, म्हणले आपल्याकडे महाराज आलेत, म्हणले जा म्हणले ते भव्य कपडे आणा, त्यांची पिशवी ठेवा म्हणले तिकडे. अंगावरचे हे शुभ्र कपडे काढले, भव्य कपडे दिले, घातले. महाराजाला सांगितलं नियम आमचा असा आहे, 3:30ला उठावं लागतंय,
ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करायची, काकडा आरती करायची, देवाची आराधना करायची आणि नंतर बाकीच्या विधी होत्या. काही हरकत नाही महाराज, काही हरकत नाही. 3:30ला शिष्यानं उठवलं आणि सांगितलं महाराजांना जा म्हणले. तिथं एक म्हणजे ढव आहे नदीचा, थंडगार पाणी असतं. आता थंडीतले दिवस तुम्हाला माहिती आहे, साचलेलं पाणी त्या नदीच्या काठेला. तिथं नेलं महाराजाला, कपडे करायला लावले आणि चला म्हणजे स्नान कराय. योगा योग गुडघ्या इतकंच पाय पाण्यामध्ये गेलं. महाराज नाही गाळ लागलं. महाराजांनी सांगितलं बदमास कुठला आंघोळ मध्ये. महाराज बर्फासारखा झणका आहे. शिष्याला सांगितलं द्या लोटून मध्ये. मध्ये लोटून दिलं की हो पासून आलो. महाराज थंडी वाजली. वरी आले झेप वाळल्या बोबडी आणि चहाचं बघू नको चहाचं. महाराजांना सांगितलं काहीच नाही म्हणजे लिंबाचा पाला आणा वर पडून वाटला ना अर्धा गिलास दिला लिंबाचा. कडू झर पडतो मला. कस तरी बघा दिवसभर भुकेजलेलं, रात्री खाला काही मिळालं नाही. सकाळी सूर्य उगवला. मला महाराज पोहे वगैरे नाश्ता काही. महाराज सांगितलं तिथं फिरावं लागतंय, भेटेल ते खायचं. कसा तरी 12 वाजेपर्यंत दम निघाला मला. आता काहीच धक्का, आता धक्कत नाही गडी गाडी. म्हणला महाराजाचे पाय धरून म्हणला महाराज काही करा आता, तेवढं मोडतं झाडाला जोडतं करा म्हणलं. महाराजांनी सांगितलं आता माझ्या तरी हातात काय आहे बाबा, प्रपंचामध्ये तुमची बायको ऐकते का नाही की महाराज तुमचा शब्द खाली पडू देत नाही हो का, पायच सोडणार नाही. एकदा मला घरी न्या. का ते घरी न्याल्या दारात पाऊल टाकल्या बायकोला मला संध्याकाळची भाजी सकाळी खातो, मीठ नाही टाकलं तरी हाताने घेतो, पण पुन्हा संन्यासी होण्याच्या भानगडीत पडत. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, गळ्यात टपूमाळी आहे, सगळे गंध कपाळाला लावले, ढेरीला लावले. घरी जर लक्ष्मीला चांगलं बोलत नाही तर त्याला देव आपलासा होणार नाही. देव आपलासा करायचा आहे ना, अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी द्यावा. 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 पाहिजे आहे ना. देवाला आपलंस करण्याचे मार्ग सांगितले, त्या मार्गाचं तुम्ही अवलंबन करा म्हणजे. आणि जर कदा काही नाही केलं तर ये रथे माईक. मी तर म्हणतो तेवढा साधू होता महाराज, माळकरी माणूस होता. त्या गावाला जर साधू आला नसता, त्या बदमाशानं मरेपर्यंत बायकोला त्रास दिला असता. गळ्यात माळ राहून उपयोग नाही, पोटातला काळ काढावा लागतो, निर्मळ वागावं लागतंय. तुम्हाला खोटं वाटेल, मी सुद्धा कीर्तन करीत असताना, आता नारायण महाराजांना माहिती आहे बाबा, इकडे आमच्या इकडे आलेले शेणगाव साईडला 65 वर्षाचा आजोबा, 60 वर्षाची म्हातारी, दोघांचं लाट भांडण चालू होतं. दोघांच्या 2 चुली होत्या, 10 बाय 10चं घर महाराज, त्याच्यामध्ये विटायला रचलेल्या, आणि दोघं एकमेकाला बोलत नव्हती. आणि त्या गावाला माझं कीर्तन झालं. खोटं नाही, नंबर आहे माझ्या. 2 मुलं आहे, संत्र्याचा बाग आहे, 4 एकर जमीन आहे, मुलगी आहे, आनंदी आनंद. पण त्या नवरा बायकोचं खटकलं जमच ना.
एकादशीचं कीर्तन सप्त्यामधून मला सांगितलं, महाराज आषाढ असं आमच्या घरात झालं, दोघांनाही काकडा येतो, दोघांनाही हरिमुखी म्हणा म्हणजे हरिपाठ, बायको इकडून उभा राहायची टाळ घेऊन इकडून मारत हे म्हणायचं हरिमुखी म्हणा हरी, ती म्हणायची पुण्याची गाणं ना कोण तरी. एवढा तिकडं महिलाचा सप्ताह. योगा झाला, मला सांगितलं जमतंय का हे, मिटतंय का भांड, 100% मिटतंय म्हणजे. मग कळालं. दुसऱ्या दिवशी मी आलो, नामदेवरायाचं दर्शन घेतलं, दोघांनाही बसवलं. मला अडचण काय आहे, कशामुळे बाबा आता 10 सरले 5 उरले, आता आपण एक दिवस मरणार, मातीमध्ये जाणार, त्याची माती होणार, मग काय करावं, सगळ्यांनी भजन करा. विडोबार योगा असा झाला. सांगितलं त्यांनी, बसवलं, पुन्हा विचार नेमकी अडचण काय आहे. तर त्या पत्नीनं सांगितलं, महाराज 60 वर्षे झालं मी म्हणून इथं राहते, आज म्हणली फुटका मणी सुद्धा गळ्यात नाही. ते म्हणला हो मणी नाही, सगळी जमीन एवढी दिली म्हणला. वाद झाला. एक दिवस म्हणजे महाराज काय सांगावं म्हातारीची कहाणी, परवाची गोष्ट आहे म्हणजे दशमीची. म्हातारी भजी तोडू लागली, मी वाकून बघितल्या गरम भाजा खाल्या, पण मला एक भाजा खायला. आता जाऊ द्या, झालं गेलं. म्हणणं काय आहे, पत्नीनं सांगितलं तुम्ही काय, वरचा इंद्रदेव आला तरी मी त्याला पदरात घेणार नाही आणि मी त्याच्यासोबत राहणार नाही. फुटका मणी 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 म्हणू लागली. बाबाला विचारलं की तुमच्याकडे नाही का म्हणलं जमा केलेलं. त्यांनी सांगितलं 30 क्विंटल सोयाबीन आहे म्हणजे महाराज, तुमच्या हातानं मंगळवारचा बाजार आहे हिंगोलीचा, घेऊन विकू आणि पावती सहित पैशाचं बंडल आपण म्हातारला देऊ. तसं म्हणलं की म्हातारनं डोळेच पुसले. सत्य घटना आहे मला. डोळे पुसले, मग म्हातारं बघून मानले म्हातारं काय हरकत नाही, शेतामध्ये हौद आहे, मी थंड पाण्यानं आंघोळ करतो, शेतामध्ये जेवण करतो, फक्त 2 टाइमचं जेवण. म्हातारी म्हणली मी जिवंत असताना शेतात आंघोळ करू देते का, मी काय का आताच घरी गरम पाण्यानं आंघोळ भारत. आणि खरंच त्या म्हाताऱ्यानं मला नेलं, आम्ही पैसे आणले, जवळ दिले, योगायोग आनंद झाला. तर त्या दिवशी ते म्हातारी मला गावाच्या बाहेर वाटला वयाली. मग दुसरा दुकानदार म्हणलाय जमलं काही किंवा बाहेरचं. आता कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा मी बसा गुन्हा जमलं ना, माणसात आले ना, येऊ द्या ना, ह्याची आम्हा करणे काम. कीर्तनकाराचं कर्तव्य हे आहे. माळकरी बनवा, चांगल्या मार्गाला लावा. एखाद्याचं बिस्कळी झाला असेल यांना तुम्ही एकत्र करा. 39 मुली नांदवाय पाठवल्यात महाराज कीर्तनाच्या. जर बघायचं असेल लोक महाराजाला विचारा, सोपान सानप दिगंबर बुवा कुठे ना, हे साक्षी पुराव्या सहित माणसं आहे. आम्हाला काय करायचंय, कुठून आलो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे देवाचं आपण नित्यनेमानं काम करावं. रात्रंदिवस भजन करा, निर्मळ वागा, चांगलं वागा, लोकांचं वाईट करू नये, वाईट चितू नये. काय मला सांगा, लोकांचे धुरे सारून आपल्या पदरात काही पडते का. आपण मरायचं वरी मार यामाचा खाचा आणि लेकरांना आनंदानं खायचे लोकांचे शेत. उपयोग काय आहे. अरे त्यांना सुद्धा लेकरं आहेत, त्यांनी बिचाऱ्यांनी कष्ट केलेत, पण त्यांना त्रास देऊन आपल्या लेकरासाठी कशाला. एवढं जरी कळालं ना आपलं कीर्तन सफल झालं. पण काय करायचं आपण, एरते माईक दुःखाची जनती. हे दुःख आपल्या पाठीमागे लागू नये, आपल्या संचिता जमा होऊ नये. रात्रंदिवस भजन करून आपलं काम करून घ्या. ज्ञानेश्वर
करण्याचा योग. सज्जन मायबाप हो, तुम्हाला सज्जन मायबापाचं दर्शन. आदरणीय आमचे या ठिकाणी केंद्रे सर, डॉक्टर केंद्रे सर आणि सीमेवर रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून आपली सेवा केली आदरणीय गुट्टे साहेब दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी सकाळी सांगितलं लिंबेवाडीला कीर्तन, त्यांनी सांगितलं महाराज पुढं चला, मी आलोच माग. आणि आले परिसरामध्ये जिथंही कीर्तन असेल तिथं दोघंही उभे असतात. म्हणून आमच्या तांड्याच्या वतीनं, लिंबेवाडी तांड्याच्या वतीनं आमच्या चव्हाण परिवाराकडून, मनोहर दादाकडून, अंबादास दादाकडून साहेबांचा सत्कार होईल महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर. कारण का हेच आम्हा करणे धर्म रक्षावया अवतार, धर्माचे पालन करणे पाखंड करणे. त्याचबरोबर आपले या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आपले नारायण महाराजांनी सुरू केलेली आहे. आपलं लेकरू वाम मार्गाला जाऊ नये, भजन करीत करीत हे सुद्धा शिक्षण व्हावं या उद्देशानं त्यांनी गोरगरिबासाठी वारकरी शिक्षण संस्था ओपन केलेली आहे. आपल्या लेकरांना तिथं टाका, चांगला मार्ग मिळेल, आई वडिलांची सेवा होईल, चांगले सद्गुण प्राप्त होतील. त्याचबरोबर उपस्थित सर्व सज्जन मायबाप सर्वांना नतमस्तक होऊ. आदरणीय आमचे शिष्य 11वी 12वीला माझ्याकडे अंबादास महाराज होते, अंबादास एकत्र आम्ही बसून जेवढ्या त्यांना मी टीचिंग करीत होतो. आणि तो मुलगा आज 4 व्हीलरमध्ये फिरतो, हे आम्हाला आनंद वाटतो. जर गुरुचा शिष्य चांगल्या मार्गाने जात असेल तर गुरुचं कर्तव्य पार पडलं. उत्तम महाराज असतील मृदंगाचार्य, सर्वांना नतमस्तक होऊ. आणि त्याचबरोबर आई साहेब आपल्यातून गेल्या, पण आई साहेबाच्या गोड जेवणाला वरुण राजानं हजेरी लावली, हे पुण्यवानाचं लक्षण. भरभराट पाऊस येत नसतो, जेव्हा ज्यांनी पुण्य केलंय त्यांच्या भेटीसाठी, त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी वरुणराज आले. सर्व भगवान परमात्माने पुष्प वृषावरून केला या गोड जेवणाला. सर्वांना नतमस्तक होऊ आणि सेवा समर्पित. विठ्ठल जय जय.